वा तू माझ्याबरोबर ब्लॉगिंग कर. चल आपण दोघी करूया. की तुम्ही हे कधीपासून स्टार्ट केलं आणि तुमचं मेन मोटिव्ह काय आहे हे स्टार्ट करण्याचं? गुड मॉर्निंग. आपल्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. सकाळचे 6 वाजले. ॲक्च्युली 5:30 वाजता आम्ही खाली आलो, चाय नाश्ता केला, गाडीमध्ये सगळे पॅक करून आमचे सामान ठेवलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे सिद्धरामेश्वरम, अक्कलकोट आणि तुळजापूर दर्शनासाठी. तर बघा, गुड बाय टू हॉटेल. आमची गाडी तयार आहे, आमची पब्लिक पण तयार आहे. चला भेटूया पुढे. ये बघा, हे बघा, रेडी होणं असतो. तुम्ही गेट रेडी विथ मी इन बस. गेट रेडी विथ एवढं करणार आहे मी, थोडंसंच करणार आहे. तोंडच बघणार ना आम्ही. आज काय विषय नाही नाही, काय सुचलंय कोणाचं ते नको बघू. मला तोंड नीट. हा, झोपात पूर्ण नाही झालं. खूप थंडी आहे, खूप तोंड सुचलं काय गाईस? कमेंट करून सांगा. कमेंट करून सांगा. आम्ही इंटर झालोय सिद्धरामेश्वरम मध्ये जस्ट नावला. हे मंदिर आहे ना तलावाच्या मधीच आहे. सिद्धरामेश्वरम मंदिर जे आमचं पहिलं आजच्या दिवसाचं पहिलं स्थान आहे, तिथे आम्ही आलोय आणि खूप छान आहे. थंडी खूप आहे. बघा थंडी, बघा हे बघा इकडे बघा काय थंडी लागते. पण कसं आहे, आम्ही आता साड्या घातलेत ना, थंडीत समजून देत नाहीये पण लागते. आम्ही पोहोचले. आम्ही सगळ्यांना साड्या घातल्या. आमचा ड्रेस कोड आहे साडी. महादेवाचं मंदिर आहे सिद्धेश्वराचं, त्याचं दर्शन घ्यायचंय. तिथून बाहेर आल्यावर आतमध्ये बाथरूम पण आहे. वॉशरूमला वगैरे जायचं तर तुम्ही जाऊन या सर्वांनी. आणि इथून 15 मिनिटावर हॉटेल पाटीलवर आहे, तिथे नाश्त्याची सोय केली आहे. तिथून तुळजापूरला जायचं. वर्षातून एकदा मकर संक्रांतीला इथे लग्न असतं आणि जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात ना, ते हेलिकॉप्टरने वरतून अक्षता हे करतात. त्याला एवढी गर्दी असते, त्याला गड्डा यात्रा बोलतात. युट्यूबला वगैरे तुम्ही ठेवू. आणि आधी आता आपण समाधीचं दर्शन करायचं. पाय धुवायचे, तिथे पाय धुवायला बघायचे, पाय धुवायचे नंतर दर्शन करायचं. कळालं सर्वांना? कोणाचे काहीही कन्फ्युजन डाऊट्स असतील ना, तर तुम्ही काही प्रॉब्लेम असेल ना तुम्हा लोकांना, तर डायरेक्ट तुम्ही माझ्याशी डिस्कस करा. मला तुमच्या सर्वांचा विचार करायचा आहे. तुमच्या सर्वांचा विचार करायच्या आधी मला जे वरिष्ठ आलेत ना, ज्यांनी आपापल्या आई वडिलांना पाठवलंय, त्यांचा विचार मला करून मला सर्व डिसिजन घ्यावे लागतात. बरोबर आहे? बघा पाय धुण्याची सिस्टीम ही आहे सिस्टीम. खूप छान, खूप छान केलं ना. मग हे भारीच आहे खरंच. चलो यार. थंडी नाही वाजत आहे. तुला काय समजलं? काय सिद्धरामेश्वराचं मंदिर मला अजून दाखवू शकत नाही, अलाउड नाहीये बाहेर. तुम्हाला दर्शन घेतलंय आणि जे माझ्या मागे बघतोय ना गर्भगृह, ते ऑलमोस्ट बनतंय, बनलं नाहीये, बनतंय. आणि आम्ही आता निघालोय. आजूबाजूला खूप मंदिर आहेत आणि तलाव. ऍक्च्युली हे ना अख्खच्या अख्खा तलावातच बनले. जे समोर बघताय ना तुम्ही, ते बनतंय मंदिर. नवीन नवीन त्यांचं रिनोव्हेशन चाललंय त्या मंदिराचं. आणि हे सोलापूरचं ग्रामदैवत आहे, ज्याला आम्ही आता भेटलोय. चलो.
आमचं दर्शन झालंय, मस्तच झालं, पण एकदम मस्तच झालं. बदला मी घेतला पाहिजे मला शूट कसं केलं गाणेडा कुठल्या शूट नाही मी त्याला बोलले की माझं ब्लॉग कर मी चालते तर त्याने कसं केलं माहितीये इथेच उभं राहिलं आणि मी चालत गेले एकटे पुढे असं बोललं पाठी पाठी ये. असं बोलायचं नसतं तर तुम्ही लोकांनी स्वतःहून करायचं ते असतं. अंडरस्टँडिंग असते, हे अंडरस्टँडिंग असते ब्रो, अंडरस्टँडिंग असते. ओके ओके समजलं. आणि इथं जाऊन चुकतो हा म्हणून आपण राहतो मागच हा पुढं हा जर घेऊन हा. असू दे, हळूहळू शिकते दादा आमच्या आपण कसं निष्पाप पोरं भाई, आम्हाला काय माहित नाही. काहीच माहित नाही, इतकी निष्पाप पोरं आहोत की काय सांगू. तू नंबर घेऊन की हाय हम्म. म्हणून मला भीती वाटते. तू कुठे हा, ये होता है. हाय मोबाईल घेऊन. बघतोयस ना रे हे मंदिर आहे आणि आता आम्ही तिथे एक्झिट. Ranger. बाबू लोक कसे मस्त खेळतायत. हे आमचे शूट चाललंय इकडे, तिकडे सुद्धा आहे. आणि ना हे एकदम जुन्या काळातलं असं मंदिर वाटतं पूर्ण. A few moments later. आम्ही आलो आहोत आता पाटीलवाड्यामध्ये नाश्ता करण्यासाठी. आम्ही थांबलो आहोत एक दर्शन करून आम्ही थांबलो पाटीलवाड्यामध्ये. इथे आम्ही खाणार आहोत मिसळ मिसळ मिसळ. बेबी बघ मस्ती करते. ए तुझे कपडे मस्त आहेत ग बेबी. ए बेबी तुझे कपडे मस्त आहेत. मोर कोणी दाखव मोर मोर दाखव मोर. अरे बापरे, तुला पण यायचं का आमच्यावर नाचायला? तिला फोटो काढायचे. अरे बाप रे, मी काढते मी फोटो बघ. फोनची वाट लावली. वा, तू माझ्याबरोबर ब्लॉगिंग कर. चल आपण दोघी करूया, आपण दोघी ब्लॉगिंग करूया. हा सांग सांग त्यांना या माझ्या बरोबर व्हिडिओ मध्ये. ओके आणि बेबी ब्लॉगिंग करायला शिकते माझ्यासोबत. हे बघ बेबी हाय गाईस. बोल असं. चप्पल काढल्याशिवाय आपल्याला एंट्री नाही होत म्हणजे. आणि हे खूप चांगलं आहे आपल्या संस्कृतीमध्ये असं नाही चालत. सो मी चप्पल काढले. मी बघा सगळ्यांच्या चप्पल काढले. राजवाड्याचा ॲम्बियन्स बघा एकदम शिकाले वाटतं. जाम भारी ॲम्बियन्सच भारी. जागाच इतक्या भारी आहेत. फाउंटन. फोटो काढू काय ग तुझा? हा काय सांगतेस तिला? काय सांगतेस तिला? कोण आहे? नाही हम्मा हम्मा आहे. हे तू आहे, ती दीदी आहे. ते छोटीवाली तू आहे आणि मोठीवाली दीदी आहे. हा हम्मा. बसायचं का तुला? तुळशी वृंदावन बघा. हॉटेलमध्ये असायचं तर असं भारीच वाटतं. हे फीलच भारी वाटतं. बैठक बघा बैठक. ही पूर्ण मराठमोळी बैठक आहे. तर आम्ही जाते बसायला. आम्हाला लागले भूका लागलेत आम्हाला. कसं आहे आजी? कशी आहे मिसळ? मस्त आहे ना? मस्त एकदम मस्त. तिखट आहे थोडंसं हे करा. बाबू पण बसलाय मस्त. बाबूला लक्षात आहे. बाबू भावना देते मला. मी जाऊ आतमध्ये. हिला सगळं माफ. आम्ही ओ माय गॉड. वा 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 वा. कवी निघाले. कवी माहोल मध्ये आलं की कविता निघतात. कवी निघाले. मिसळवरची तर्राई. झाले ना सगळ्यांना बरोबर. कसं वाटलं हॉटेल? नक्की ते विजिट करा. खूप भारीवाला ॲम्बियन्स. आणि बालाजी टूर्स तुम्हाला अशा फेमस हॉटेलमध्ये तुम्हाला नाश्त्याची सोय करतोय.
ते पण एवढ्या फक्त 5,000 5,000च्या ह्याच्यामध्ये तुमची एवढी चांगली जर सोय होत असेल एवढ्या चांगल्या ठिकाणी, सो वाय नॉट, हो की नाही राज? एवढ्या चांगल्या ठिकाणी जर अशी सोय होत असेल तर वाय नॉट. अरे या हॉटेलचे मी फ्रँकली स्पीकिंग मी ह्याच्या आधी रील्स बघितल्यात. हा ठीक आहे. सेम. हा बरेचसे मोस्टली हॉटेल असे ठाण्यामध्ये आपल्या मोस्टली हॉटेल असे महाराष्ट्रामधले जे असे फेमस आहेत त्यातल्या एका हॉटेलमध्ये आपल्याला यायला मिळते ते पण बालाजी टूर. ही मोठी गोष्ट आहे. आणि ते पण आपल्या शिवकालीन थीमवरती असे हॉटेल खूप कमी बनले आणि असे लहान लहान मुलांना ना नाही माहित आधीच्या काळात कसं होतं, जे बघून ना त्यांना समजेल की आधीच्या काळात कसं होतं. सो हे खूप प्रॉपर मेंटेन केलं आणि पूर्ण बोलतात ना आपल्या पूर्ण मराठीत महाराष्ट्रीयन महाराजांच्या थीमवरती. आल्याला आम्हाला राजांचं दर्शन घडलंय. सो पीस. जय शिवराय. फायनल आम्ही तुळजापुरामध्ये आलेलो आहोत. गर्दी. अरे यार मला सोडून धावू नका. भाविकांना विनम्र सूचना, प्रशासन इमारतीसमोर. फायनली पोहोचलेलो आहोत तुळजापूरला आणि घातलेली आहे साडी आणि आम्ही घातलेली आहे साडी. खूप भारी दिसतो आम्ही, आम्हाला माहिती आहे. तरी आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही छान दिसतोय की नक्कीच सांगा. आमच्या ग्रुप मधले बॉईज पण कसे दिसतात ते पण सांगा, त्यांना पण थोडासा फुटेज देऊ शकता. आपली पब्लिक कुठे आहे? आपली पब्लिक कुठे आहे? बघा प्रवेशद्वार. आतमध्ये खरंच कधी दाखवता येणार नाही पण नंतर मी नक्कीच दाखवेन तुम्हाला लोकांना. अतिक्रमण सुरक्षा बंधवांना सूचना आहे. माझा मोठा प्रशासन इमारतीसमोर 2 मिनिट आम्ही पुढे वाढतो. चला आता दर्शन घेतल्यावरतीच भेटू आपण. मोरया. लाईन आतमध्ये पळवते, थांबवत नाही. आमचं दर्शन झालेलं नाही आणि आम्ही दर्शन 5 दिवस घेतलेलं पण चांगलं झालं. मला घेतलं बघू कसं होतं. आता काय घ्यायचं मार्केटमध्ये आम्हाला थोडंफार घ्यायचं. मार्केटमध्ये सगळं पूजेचं सामान, कवड्याची माळ, आपले राजे तर तुम्ही घालायचं कवड्याची माळ सगळं भेटेल. जेवायला आलं जेवण एंट्री गर्दी पण खूप आहे. पण तिथे स्वामींच्या मठांमध्ये असं आहे की गर्ल्स अँड बॉईज अलग अलग रो असतो जेवणाचे. सकाळी पाटीलवाड्यात जेवलेलं जेवण खाल्लेलं गाडीतले नखरे आमचे, गाडीतले नखरे. गॅलरी भरली, गॅलरी भरली, गॅलरी. थाली आमची घेतलेली आम्हाला. इतकी माणसं जेवतात. सिटिंग अरेंजमेंट बघा भारी आहे ना. कसं आहे? भारी.
स्वामींचा प्रसाद चांगलाच असतो. खाल्लंय बघ, चालूच झाली माणसं खायला. मी पण खाते. फायनली आमचं जेवण झालंय. आम्ही अन्नछत्रामध्ये जेवलो. जेवण खूप छान होतं. पोटभर जेवलोय आम्ही. आता आम्ही निघते, बघूया पुढे काय करणार आहे. हे जेवण कसं होतं ग? खूप भारी होतं. खूप मस्त. पोटभर जेवले. इथं पोटभर जेवले. खूप भारी. गरम गरम होतं. मुळात ते गरम गरम घरच्या जेवणासारखीच होतं. आणि 4:30ला मे बी बंद होता आणि आम्ही एकदम ऐन टायमाला असे गेलेलो, पण तरी आम्हाला गरम गरम जेवण भेटलंय. हा, लास्ट होतं आम्ही लास्ट, तरी आम्हाला एकदम गरम गरम जेवण भेटलंय. आणि आम्ही तर त्याचं पोटभरच खाल्लंय. हा, एवढा पोटभर जेवलंय. आमचे लोक सगळे गच्च झाले. आता साड्या घालल्या आणि तिथं पॅक झाले. नाही, स्वामींचं महाराज बाहेरच्या पब्लिकचे रिॲक्शन घ्या रे. गेला राजा तू रिॲक्शन घेते. तू दे मग. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. भाऊ, आमचे 2 भाऊ पुढे बसलेत. आम्ही आलो आहोत बाळप्पा मठामध्ये. बाळप्पा मठ असे 2 मठ आहेत तिथे. बाळप्पा आणि चोळप्पा. तिथल्या बाळप्पा मठामध्ये आम्ही आलोय. पांढऱ्या चौकटी सोडून जावा. स्वामींची पावले म्हणते. हे जे चौकटी दिसत आहेत ना, चौकटीमध्ये स्वामींचे पाय आहेत असं. इथे खूप जपून या, कारण का इथे ना असे स्क्वेअर स्क्वेअर केलेले आहेत. मठाच्या बाहेर इथे हे राम मंदिर सुद्धा आहे. त्याच्यानंतर इथे समोरच आहे ना शेणाच्या गौऱ्या. आमच्याकडे गावाला असतात शेणाच्या गौऱ्या. गोमाता मसलत पाहिजे ना, बघू पाहिजे. बोलतो म्हणजे ना श्री स्वामी समर्थ. आणि बाळप्पा मठाच्या आतमध्ये हे श्रीरामाचं मंदिर आहे. या श्रीरामाच्या मंदिराचं विशेष असे आहे की माता सीता श्रीरामाच्या मांडीवर बसलेली आहे. अतिशय सुंदर मंदिर आहे. आणि गोशाळा आहे. गोशाळा तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आणि खूप छान वातावरण आहे इथे. श्री आम्ही आलो चोळप्पा मठामध्ये. आणि मठ एकदम बालाजीच्या मंदिरासारखंच दिसते. सेम मराठी और काय तमिळ का? हे फ्रेम्स तुमच्या घराला पाहिजे घ्यायला तर हे बघा दिसते मंदिर. सेम साऊथ इंडियन मंदिराच्या सारखे आहेत ते. एकदम सेम साऊथ इंडियन मंदिरासारखंच आहे. त्याच्यावरतीचं काम बघ भक्ती.
वाव मस्त. बालाजीचं दर्शन घडल्यासारखं फील येतं आम्हाला. स्वामींची मूर्ती आहे वरती बघा. या वंदे मातरम. चला आता मी जाते आतमध्ये. चला पटपट चला पटपट चला. उभी व्हिडिओ स्वामी आता तिसऱ्या ठिकाणी आले आहोत, ते म्हणजे खंडोबाचे मंदिर, जिथे स्वामी पहिल्यांदा आलेले. हे सेम शिर्डीच्या खंडोबाच्या मंदिरासारखंच आहे. सो गाईज फायनली आम्ही आलो स्वामी समर्थांच्या वटवृक्ष मंदिरात. हे बघा लास्ट स्पॉट आहे हे स्वामींचं मठ. आणि आता आम्ही तिथे दर्शन घ्यायला आलोय. संध्याकाळ झाले ऑलमोस्ट. दिवसभर भटकतोय आम्ही. सो आमची खूप दिवसापासून इच्छा होती इथे यायची आणि ती आज कम्प्लीट झालेली. स्वामींच्या कृपेने त्याने आम्हाला बोलवून घेतलं फायनली. तिला सुद्धा जाऊया, पाया पडूया, दर्शन घेऊया. तुम्हालाही दर्शन देतो आम्ही जमलंच तर. नाही तर करायला मिळालं तर आम्ही आलो म्हणजे तुम्ही पण आलात. आम्ही तुम्हाला सोबत घेऊनच आलो. टेन्शन नका घेऊ. मी सगळ्यांसाठी तुमच्या सगळ्यांसाठी स्वामींकडे प्रार्थना करेन. सगळ्यांना सुख शांती आरोग्य लाभो. मार्केटमध्ये एंटर होतोय. तुम्हाला स्वामींचं दर्शन इथे दिसेल तसं. त्यानंतर आम्ही आलो आपल्या बाजारपेठेत शॉपिंग करायला. बघा मठाच्या बाजूला मार्केट आहे. सगळ्या पोथी सगळं अवेलेबल आहे. सध्या आम्ही ना नेमप्लेट शोधतोय. नेमप्लेट घराला नेमप्लेट. कसं आहे? 120. किती? 120. हे 100 रुपये. आणि हे हा तेच ते चप्पल तर घेऊन ये एकदा. 180. काय आणू म्हटलं तुला?
शॉपिंग केली थोडी आणि आम्ही निघालो. काय काय घेतलंस ग? हे बघा आमची मंडळी बघ. आमचे सगळेच्या सगळे पेशंट संपलेत. काय काय घेतलं? अय्या नाव हे फक्त श्री स्वामी समर्थ लिहिलंय का? हे कितीला घेतलं? 100 रुपयाला दिला. 100 सगळं 80 करून घेतलं. तुला म्हणून की ना असं घेऊया पण हे माझ्या दरवाजा ओके मोठा झाला. सगळ्यांनी भरभरून शॉपिंग केलं भरभरून. चला आम्ही भटकतोय. सांगायला कंटाळा. खूप भूक पण लागली आहे आणि दमलो पण आहे पण तरी पण सगळी प्रोसेस बरोबर चालतीये. शरीर साथ नाहीये तरी पण ढकलतोय शरीर भटकायचं आम्हाला म्हणतं. अजून काय विषयच नाही आम्हाला नुसतंच भटकायचं. हे बघ हे समोर आहे ना हे समोर ही फ्रेम आहे ना त्यात सगळे आहेत तसा वाला आहे माझ्याकडे घरी पाकिटामध्ये. हे बघा खेळणी ही ज्वेलरी बघा किती खेळणी त्याचा रस. चैन हा पाठच्या गल्लीत बोलला ना तो. हाय काय ऑनलाईन आहे ऑनलाईन आता मोबाईल कशाला ते निवेद चढवतो ना आपण त्यासाठी. निवेद पाणी हे करतो ना सपलोक करतो ना फॉर दॅट रिझन ते हे आहे पहिला. अगं चैन दिसत नाही मी बघितली पण चैन नाही दिसत आहे. 2 hours later. तो गाईज आम्ही जेवणासाठी थांबलेलो आहोत या हॉटेलमध्ये. मी आता जेवायला उतरले चेंज करून उतरले. आम्ही हॉटेलमध्ये जेवायला थांबलोय. जेवण तसं तर झालंय जेवण झालंय आमचं. जेवण खूप छान होतं इथलं. आमचा ब्लॉग क्लोज करायचा पण राहून गेला. जर तुम्ही खरंच याल ना इकडे स्वामींच्या मठामध्ये आणि रस्त्याला तुम्हाला जर हे लागलं हॉटेलचं नाव आहे त्रिनेंद्र तर तुम्ही नक्की या. इथे खरडा पण दिला त्याने आम्हाला खरडा जो मी फर्स्ट टाइम खाल्लाय. मी स्पेशली फर्स्ट टाइम खाल्लाय. खूप छान आहे. नमस्कार श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्व पुणेकर नवी मुंबईकरांचे मनापासून आभार की बालाजी टूर्सवर इतका विश्वास ठेवलात. आज जे पण आहे बालाजी टूर्स ते त्यांच्या सर्वांमुळे आहे. दुसरी गोष्ट बालाजी टूर्स जे स्थापना केली त्याच्या पाठचा माझा मोटिव्ह इतकाच आहे की प्रत्येक मराठी माणसाला महाराष्ट्रातलं प्रत्येक मंदिर दाखवण्याची माझी इच्छा आहे. महाराष्ट्राच्या बाहेर आयुष्यात कधीच बालाजी टूर्स कोणतीच देवदर्शन यात्रा राबवणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. दुसरी गोष्ट माझी सर्व मराठी लोकांना विनंती आहे जर तुमच्या संपर्कात कुणीही अडचणीत किंवा प्रॉब्लेम मध्ये असलेली व्यक्ती असेल आणि त्यांना देवदर्शन करायचं असेल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती नसेल ना तर कृपया सर्वांना विनंती आहे तुम्ही बालाजी टूर्सला संपर्क करा. पैसे कमवणं हा मोटिव्ह नाहीये. मोटिव्ह असा आहे की प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्रातलं प्रत्येक मंदिर बघावं आणि बालाजी टूर्सचं ब्रीदवाक्य आहे सेवेत तडजोड नाही. आम्ही सर्वांची मनापासून काळजी घेत असतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. असेल तुषार दादा किती फॅमिलीयर आहे किती चांगली काळजी घेतो तो त्याच्या भक्तांची तसेच त्याने आमचीही घेतली. आणि माझी स्पेशली इच्छा आहे की तुम्ही बालाजी टूर्स मध्ये येऊन तुमचा प्रवास चांगला आणि सुखकर करा. मी बालाजी टूर्सची सगळी माहिती डिस्क्रिप्शन मध्ये देईन आणि तुम्हाला अजून काही हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट दादाला कॉन्टॅक्ट करा आणि त्याला विचारू शकता. सो हा ब्लॉग मी इथे संपवते. पुन्हा भेटू ब्लॉग मध्ये. आणि मला आमचं देवदर्शनाची इथे संपली आहे. सो बाय बाय. माझे फ्रेंड्स म्हणजे बाय बाय करा. बाय प्रतीक्षा बाय. पुन्हा भेटू. साहिल बाय. पुढे परत चायला बाय बोल. भूमी बाय. प्रतीक बाय. आयु
बाय बाय का घरी मी ब्लॉग एंड करने के लिए बाय करिए बाय गाइस बाय गुड नाईट. गाडीत बसून ना डायरेक्ट मुंबईला जाऊ. सकाळी 7-7:30 पर्यंत पोहोचू मुंबईला. सो मी ब्लॉग इथेच क्लोज करते आता. इथेच थांबवते. बाय बाय. यू कॅन कम अँड जॉईन मी. बाय.